त्यांना कानडीची सक्ती केली जाते, पण त्यांना त्यांच्या मातृभाषेची जर त्यांनी एक आस असेल आणि त्याच्याबद्दल त्यांनी आवाज उठवला तर त्यांना गुन्हेगार, त्यांना राष्ट्रद्रोहाचे किंवा काय राजद्रोहाचे गुन्हे त्यांच्यावर टाकले जात आहेत. मग तेव्हा कुठे जातं तुमचं सूत्र? उद्धवजी मुख्यमंत्री असं म्हणतायत की हिंदी भाषेची सक्ती केलेली नाहीये, या बाबतीतले गैरसमज पसरवले जातात आणि त्रिभाषा सूत्रासंदर्भात आम्हाला त्रिभाषा सूत्रच मान्य नाहीये. काय करायचं मग? संघटना किंवा ऐका अंतिम निर्णय होईल. देशामध्ये पुन्हा एकदा सांगतो, देशामध्ये संघ राज्य पद्धती आहे. मणिपूरची सुद्धा एक भाषा आहे, आसामची एक भाषा आहे, बंगालची एक भाषा आहे. मग एवढ्या सगळ्या भाषा असताना त्रिसूत्रीच का? त्रिभाषा सूत्री का? मग 20 भाषा सूत्री ठेवा, 25 भाषा सूत्री ठेवा. किंवा ऑप्शनल भाषांचा विषय येतो. त्यांनी हेही मान्य केलं की राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे त्याच्यामध्ये देखील अशा प्रकारची कुठचीही गोष्ट समावेश केलेला नाही आहे. त्यांनी ते राज्यांवरती टाकलेली गोष्ट आहे आणि राज्यांवरती टाकलं असताना हे का करतायत किंवा ह्यांना का करायचं मी हे अजून अनाकलनीय आहे. मी हेही सांगितलं की म्हटलं ते काय ते तुमच्या उच्च शाळा द्या CBSE आणि वगैरे वगैरे या सगळ्या शाळा ज्या आता नव्याने आल्या या सगळ्या IAS अधिकाऱ्यांसाठी म्हणून काढल्या गेलेल्या शाळा होत्या, त्यांच्या मुलांसाठी की त्यांना जे देशभर इकडे तिकडे फिरावं लागतं त्याच्यासाठी म्हणून त्या शाळा काढल्या गेल्या होत्या. आता त्या गोष्टींचं, त्या शाळांचं वर्चस्व ह्या राज्यांच्या शाळांवरती जास्ती करण्याचा प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की तोच एक केंद्रातला आणि या सगळ्या IAS अधिकाऱ्यांचा त्यांचा तो अजेंडा आहे. मी म्हटलं महाराष्ट्र हा एक कशासाठी करायचा प्रयत्न करतोय जे बाकीची कुठचीही राज्य करायचा प्रयत्न देखील करत नाहीये. काही गोष्टींची उत्तर त्यांच्याकडे नव्हती आणि ते त्याच गोष्टी बोलत होते. परंतु आम्ही त्या दिवशी मला असं वाटतं मी पत्रकार परिषदेमध्ये माझा संपूर्ण भूमिका मांडली. माझी तीच भूमिका आहे. या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल, आहे, राहणार. हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही. आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल. आम्ही जे शिक्षण तज्ज्ञ आणि जे इतर भाषा तज्ज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत. माझं पत्र त्यांना जाणार आहे. सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलणार आहोत. सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत. सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत. सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते. आणि महाराष्ट्राने संपूर्ण ताकद मला असं वाटतं 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरनं हा मोर्चा निघेल. सरकारला ही गोष्ट कळली. रविवार एवढ्यासाठी निवडलाय कारण विद्यार्थ्यांना आणि पालकांना यायला जमेल म्हणून आणि त्याच्यासाठी म्हणून रविवार हा निवडलेला आहे. बाकीच्या राजकीय पक्षांशी देखील मी चर्चा करणार आहे, त्यांच्याशीही मी बोलणार आहे आणि सर्वांनी मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हावं. कारण हा जो कट आहे याला कटच म्हणेन मी. महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी, भगिनींनी, मातांनी, त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे. इथे कोणताही झेंडा नसेल, फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि सरकारला दाखवावं, सांगावं. आज मोठे साहित्यिक आपले एलकुंचवार यांनी देखील विरोध दर्शवला. सर्वजण विरोध दर्शवत आहेत आणि अशा वेळेला मला हेही बघायचं आहे की कोण कोण त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत. इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोण कोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचं आहे. म्हणजे नुसते तोंड देखले बाकीचे नुसते बोलत असतात. मला असं वाटतं ही अत्यंत महत्त्वाची लढाई आहे
महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं, मराठी माणसाच्या दृष्टिकोनातनं ही खूप महत्त्वाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं असं मी महाराष्ट्राला आवाहन करीन. 6 तारखेला सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघेल. बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षांशी माझी चर्चा होईल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.